ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज काढलेलं आहे आणि किती जणांनी थकवलंय। शेतकरी बघूयात 28,80,000 अशा शेतकऱ्यांनी 35,020 कोटींचं कर्ज काढलं, तर 14,28,000 शेतकऱ्यांनी 17,119 रुपयांचं कर्ज थकवलं। हे कोटीतलं थकलेलं कर्ज आहे। तर दुसरीकडे 6,02,000 शेतकऱ्यांनी 15,879 रुपये कोटींचं कर्ज काढलं, तर 66 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1,330 कोटी रुपयांचं कर्ज थकवलंय। तर दुसरीकडे 8,11,000 शेतकऱ्यांनी 8,697 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं, तर यातलं 4,12,000 शेतकऱ्यांनी 4,358 कोटींचं कर्ज थकवलेलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकांचं कर्ज आपण बघतोय 36,82,000 शेतकऱ्यांनी 28,476 कोटींचं कर्ज घेतलं आणि जवळपास 1,30,000 शेतकऱ्यांनी 56,796 कोटींचं कर्ज थकवलंय। तर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी कर्ज थकवलंय बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,88,000 शेतकऱ्यांनी 1,724 कोटींचं कर्ज थकवलेलं आहे। तर नाशिकमध्ये 1,76,000 शेतकऱ्यांनी 1,799 कोटी रुपयांचं कर्ज अजूनही भरलेलं नाहीये। तर सोलापुरात 1,25,000 शेतकऱ्यांनी 3,960 कोटी रुपयांचं कर्ज अदा केलेलं नाहीये। यवतमाळमध्ये 60,309 शेतकऱ्यांनी 1,497 कोटींचं कर्ज अजून भरलेलंच नाहीये। तर जालन्यामध्ये 2,31,000 इतक्या शेतकऱ्यांनी 2,796 कोटींचं कर्ज थकवलंय। तर बीडमध्ये 59,280 शेतकऱ्यांनी 999 कोटी रुपयांचं कर्ज थकवलंय। अहिल्यानगरमध्ये 27,000 शेतकरी आहेत ज्यांचं थकलेलं कर्ज आहे 798 कोटी रुपये। तर परभणीमध्ये 74,471 शेतकरी आहेत ज्यांचं थकलेलं कर्ज आहे 784 कोटी रुपये। तर नांदेडमध्ये 74,471 शेतकरी आहेत ज्यांचं थकलेलं कर्ज हे 760 कोटी आहे।